दरम्यान घोटाळा करणाऱ्या मंत्र्याला तात्काळ पदावरून दूर केलं पाहिजे। बोगस कर्ज मुद्द्यावरून संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला। तर संजय राऊतांनी पत्राचाळीची काळजी घ्यावी। विखे पाटील यांनी राऊतांना हे प्रत्युत्तर दिलंय। माझ्यावर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही म्हणून माझ्यावर टीका होत असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये बोगस कर्ज वाटप आणि कर्जमाफ या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज घेतले, हा विषय मी 3 वर्षापूर्वी मांडला होता। या इतिहास मांडला होता तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही। आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का? फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतं आणि असा मंत्री तर मंत्रिमंडळामध्ये आहे, तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर खटला चालला पाहिजे। नाकाने कांदे सोलून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा नाही, याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात। ठीक आहे, तरी त्या पत्राचाळीची काळजी घ्यावी, आमचं काही त्यापेक्षा मला त्याबद्दल काही बोलायचं नाही। आणि तिथे पुष्पांधारे आता प्रत्येकाला त्याला काहीतरी माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, पण त्याची चिंता करत नाही। असे जे आमचं कारभार स्वच्छ आहे, जे केलं ते जनतेसमोर आहे, त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून झालेलं अनेक वेळा।